हे बघा भंडारदरा लेक समजत नाही पण तो केवढा खाली ऐका ना मॅडम, मी हेच घ्यायचं, हेच टाकायचं. गुड मॉर्निंग. तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल होणार आहे बिकॉज ऑफ आम्ही चाललोय ट्रिपला. कुठे आणि कोण कोण आहे हे सगळं तुम्हाला व्लॉगच्या माध्यमातूनच बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. आम्ही सर्वजण निघतोय माझ्या माहेरमधनं, लोणारवाडी गावातनं. सो पहिले आम्ही नारळ फोडतोय गाड्यांना. या ठिकाणी 2 सेपरेट गाड्या होत्या, एक लेडीजसाठी आणि एक जेंट्ससाठी. सो जी व्हाईटवाली मोठी होती ती सर्व आम्हा लोकांसाठी होती, लेडीज लोकांसाठी. तर नारळ फोडून आम्ही निघालो आहोत प्रवासासाठी. गणपती बाप्पा मोरया. येतो मी. सो आम्ही निघतोय फायनली. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही बघू शकता. आणि आम्ही इकडे थांबलोय चहासाठी. नाश्त्यामध्ये वडापाव, हा पोंगे पण आहे. इकडे पोहे. काय काय खायचं आज? खूप काय खायचंय. वेटिंग फॉर चहा. चहा इज हियर. इकडे मस्त प्रवास आणि त्यात म्हटलं मराठी गाणे तर खूपच छान. तर आम्ही गाडीमध्ये मस्त हाय गाईस, खूप दिवसांचा आमचा प्लॅनिंग चालू होता फिरायला जायचं. पण जोपर्यंत आम्ही गाडीत बसत नव्हतो तोपर्यंत काहीच फिक्स नव्हतं. आम्ही जातोय. ज्यावेळेस गाडीत बसलो तेव्हा समजलं फायनली आम्ही जातोय. आणि असे आमचे बसल्या बसल्या खूप सारे प्लॅन्स असतात, पण फायनली आम्ही एका प्लॅनला एक्झिक्यूट करतोय. सो खूप छान मस्त एकदम एकदम म्हणजे डोळ्यात कसं म्हणजे काय सांगू मी तुम्हाला, म्हणजे कॅमेऱ्यात काय कैद केलं पाहिजे नाही का, डोळ्यामध्येच सगळं एकदम छान. तुम्ही पण नक्की या इकडे व्हिजिट करा, खूप छान आहे. आणि भंडारदरा म्हटलं तर खूप सारे कॅम्पिंग ऑप्शन आहे. तर तुम्हाला या व्लॉगच्या माध्यमातून निदान मिनिमम थोडे तरी बघायला मिळतीलच. खूप छान इकडे मस्त हा सीन आहे, तुम्ही बघू शकता. वाव. आणि मस्त हे बघ एकदम डोंगराच्या तिथंच असं वाटतंय की मस्त नाही का ढग जात आहेत असं वाटतंय. धुकं धुकं खूप छान वाटतंय. सो लास्ट टाइम पण मी इकडे आली होती आणि वाव किती छान. आणि ह्या वर्षी पण आलोय. नक्कीच दरवर्षी आपण इकडे व्हिजिट केलं पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. वाव मस्त किती छान वाटतंय, बघू शकता तुम्ही. वाव लास्ट टाइम पण आलेलो तर खूप छान. त्या पाण्यात तर मस्तच फील येतं. हाय फायनली वी आर हिअर. आणि चला आम्ही आता मस्त पाण्याकडे जातोय. आम्ही बोटिंग करतोय. ऑल टीम इज हिअर. आणि गाईज ही वन ऑफ द बेस्ट ट्रिप होते बिकॉज पाऊस पण नाही आहे आणि जे पाहिजे ना फिरण्यासाठी एक्झॅक्ट तेच वेदर आहे. एकदम हलका हलकासा पाऊस आहे आणि आम्हाला सर्व काही एन्जॉय करता येत आहे. सो खूप छान वाटतंय. या फायनली आता आम्ही इकडनं टर्न घेतोय. हे बघा इतकंपर्यंत दूर आलोय. आणि आमची टीम बी. अरे राहुल तू ते चांगलं नाही दिसत आहे.
आमची राईड संपलेली आहे, बोट राईड. हे बघा भंडारदरा लेक साइड कॅम्पिंग मध्ये इतके सगळे पॉइंट येतात. सो त्यापैकी एक आम्ही बोटिंग केलंय आणि इकडे मस्त आम्हाला पाऊस पण भेटलाय. सो बघा हे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य रतनगड परिसर. आम्ही या ठिकाणी पोहोचलोय आणि खूप पाऊस चालू आहे आणि आम्हाला हेच पाहिजे होतं. आम्ही छत्री पण कॅरी केलंय. सो फायनली वी आर हिअर. कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य, कोल टेम्पे वसुंधरा वॉटरफॉल. खूप पाऊस आहे आणि इकडे ट्रेकिंग पण होत आहे मस्त. सो मी शूज पण घालून घेतले. इकडे बघा ना थोडस. ये व्हॉट अ सीन. स्टेशनला ओलं होण्यात खूप छान वाटतंय. काल आजारी होती पोरगी. आम्ही ट्रेकिंग पण म्हणू शकतो. त्याच्या लास्ट पॉइंटला पोहोचलोय आणि आम्ही आलोय. खाली पण छान वाटतंय. आम्ही सेकंड वॉटरफॉलला आलेलो आहे आणि पाऊस असं चालू आहे. सर्वजण मस्त छत्री आणि रेनकोट घालून पावसाचा मस्त असा आनंद घेत आहे. किती मस्त नजारा आहे. सगळीकडे मस्त डोंगर आणि एकदम मध्येच मी आहे. म्हणजे आम्ही थांबलोय आणि इकडे आम्ही आता मॅगी बनवणार आहे. आम्ही इन द सेन्स विक्रांत सर. आता आम्ही मॅगी खाणार आहे मस्तपैकी ह्या सुंदर अशा वातावरणामध्ये. घरी तर मॅगी रोजच खातो पण इथे खाण्याचा आनंद आज आम्ही घेतोय. इकडे सर्व आता आम्ही टोमॅटो वगैरे चॉप करण्याचा प्रयत्नात आहे. इकडे सिलेंडर पण कॅरी केलंय. हे बघा इकडे मस्त पार्किंग झोन होता पण गाड्यांपासून जरा साईडला इकडे मॅगी बनवतोय आम्ही इन द सेन्स विक्रांत सर, बाकीचे हेल्पर्स आणि हे खूप जास्त हिवलेले. काम करा काम थोडे. कांदा 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 शेवटी टाकायचं. अरे विक्रांत सर स्पेशल मॅगीचं इकडे जरा विषय झालाय. सर जाऊ दे सर ऍडजस्ट करू. इकडे हे लोक कमेंट पास करताय. आमचे विक्रांत सर बनवत आहेत आणि एकदम सुपर डुपर मॅगी बनवणार आहेत. मसाले भात की रेसिपी बघून मॅगी बनवण्यात येत आहे. अरे सर मॅगी बनवताय की मसाले भात बनवताय? विक्रांत सरांची नवीन रेसिपी आहे मॅगी. मॅडम तो ब्लॉग असा किती मिनिटाचा पदार्थ आहेत, शेंगदाणे आहेत, फुटाणे आहेत, राई आहे. उदय भंडार बस मॅगी की मसाले भात की काय डोंट नो. नका खतरनाक आहे. तुम्हाला का एवढाच नाही होणार जास्त. बघा मॅगीसाठी काय काय जुगाड करावा लागतोय. प्लास्टिक गाईज आम्ही आमच्या डेस्टिनेशनला फायनली आलोय जो की आमचा एकदम मेन स्पॉट होता आजचा. पण आम्ही पावसात पण आणि वॉटरफॉलमध्ये पण भिजलो होतो. सो सगळ्यांना खूप थंडी असते बघू शकता तुम्ही. बट फायनली आमचा स्पॉट आलेला आहे जो की आहे सांदन दरी. गाईज दॅट इज सुनंदा. किती पण थंडी वाजली तरी चालत पण प्रवास थांबला नाही पाहिजे. किती बघू शकता तुम्ही.
हे सगळ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहे. गाईड आपल्याला इतकी थंडी वाजते पण त्या काळचे माऊली कसे एवढं सगळं चालत असतील. सो फायनली वी आर हिअर. बघू शकता तुम्ही संदन व्हॅली. आजचा एक नंबर व्ह्यू. कसं वाटतंय ना? खूप सुंदर. हो हो हो. स्वर्गात आल्याची फिलिंग येते. कसं वाटतंय? शांत वाटतंय आणि खूप चालत आलो पण इथे येऊन जे समाधान मिळलंय हे बघितल्यानंतर जबरदस्त. इकडे ही दरी त्याच्यामुळेच आय थिंक याला संदन व्हॅली, संदन दरी असं म्हणतात. आणि इकडे धुकं आहेत सगळीकडे त्याच्यामुळे तर एकदम छान वाटतं. खरं तर ह्याच व्ह्यूसाठी केला होता अट्टहास. जबरदस्त मस्त. जर तुम्ही भंडारदरा लाईक कॅम्पिंग करत असाल तर याच्यामध्ये इकडे तुम्ही संदन व्हॅली पण वन ऑफ द बेस्ट पॉईंट आहे जो की एकदम लास्टला आहे. हरिश्चंद्रला पण जायचं होतं आम्हाला बट आधीच खूप जणांची ट्रेकिंग झालेली होती. सो दे आर नॉट रेडी फॉर हरिश्चंद्रगड. सो आम्ही इकडे हरिश्चंद्रगड न जाता संदन व्हॅलीला गेलो. बघू शकता तुम्ही जबरदस्त व्ह्यू होता. आणि खाली एकदम दरीमध्ये जायला अलाउड नव्हतं बिकॉज ऑफ पाऊस चालू होता. सो तिकडे बंद होतं खाली जाण्यासाठी. जी एक्झॅक्ट मेन दरी आहे ते आम्ही बघितली आणि यानंतरनं आम्ही निघालो आहोत ऑलमोस्ट परतीच्या प्रवासासाठी. सो इथे आम्ही थांबलो आहोत चहासाठी. चहा घेतला आणि आता ऑन द वे होम म्हणजे आलोय ऑलमोस्ट घराच्या पण जवळ. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.